मेनका क्लासिक्स, कथा, किस्से आणि बरच काही. कथा भेट. लेखक अरुण दीक्षित. वाचन संग्राम कुलकर्णी. गाडीला तुफान गर्दी. अगदी शेवटचे स्टेशन जवळ आले तरी खेचाखेच वाढतेच आहे. बाहेरून आत येणाऱ्यांना लोक चढू देत नाहीत, तर उतरणाऱ्यांना केव्हा एकदा या कुंभमेळ्यातून बाहेर पडतो असे होते. नको असलेले घामट स्पर्श, गरगरणारे पंखे आणि त्यातून वाट काढणारे भिकारी. किळस आली अगदी. मनापासून ठरवलेली, अनेकदा पण अजूनही न जमलेली गोष्ट. फर्स्ट क्लासचा पास काढायचाच. निदान शांतता, माझी तंद्री लागण्यापुरता मोकळेपणा. क्वचित दुरून येणारा सेंटचा वास, चमकणारे गॉगल्स. आपल्याच विश्वात गर्क राहण्याची माझी सवय आणि त्याला पोषक असे तिथले वातावरण. तीच ती नोकरी, ह्या उन्हाळ्यातील उदास वातावरण. कसले हे आयुष्य. इतर मित्रलोक कुठच्या कुठं गेलेत पहा. निदान ह्या वयात एवढीशी तरी परदेश ट्रिप पाहिजेच. श्याम लकी निघाला. सर्व जिंकण्यासाठी पूर्वी अश्वमेध यज्ञ करत असत. ह्याही बेटाने सर्व जिंकले. चढत्या भाजणीचे उच्च शिक्षण, छान जॉब, सॅटर्डे संडे ऑफ, ऑफिसर्स क्लबचा लंच, नंतर लग्न, त्यातही पुन्हा सुरेख मुलींचा पाऊस आणि त्यातून निवड झालेल्या आमच्या वहिनी. आज तब्बल 1 वर्ष 2 महिन्यांनी श्यामचा आवाज फोनवर ऐकला. स्टेट्सहून आल्यावर आवाज सुद्धा बदलत असावा. प्रथम ओळखूच आला नाही. काय बेट्या, तुझा पत्ता काय काय? मी येणार असं पत्र मिळालं की नाही? श्याम पूर्वीसारखा खळाळून हसत बोलत होता. अरे काय सांगू, कारणही अनेक आहेत, पण टेलिफोनवरून भांडत बसू काय? समोरून काचेतून साहेब बघतोय, तेव्हा आता तुला येऊनच भेटेन. हे बघ, येताना वहिनींना पण घेऊन ये, नाहीतर येशील परस्पर ऑफिसमधून. ते चालणार नाही. अरे पण सध्या ती इथे नाही, माहेरी गेलीये. मोठ्या रजेवर काय? कॉंग्रॅच्युलेशन्स. लेका छुपा रुस्तम आहेस, अजिबात कळवलं नाहीस. श्यामची मशीनगन चालू झाली. छे रे, तसं काही नाही, आजारी होती एवढंच. बरं, मी भेटतोच तुला. घाईने मी फोन बंद केला. श्यामने प्रश्न विचारू नयेत म्हणून, व उगीच ऑफिसमध्ये चर्चा नको. बायकोची काय किंवा कसलीच घरातील चर्चा ऑफिसमध्ये केलेली मला नाही आवडत. हिला इथली हवा सोसत नाही व थोड्याशा कारणाने माहेरी पळण्याचा हिचा कल मला माहीत आहे. ही एकदा गेली की 15-20 दिवसांची निश्चिंती. नवरा बाहेर जेवतो, त्याला खोड्या नाहीत. व मलाही हॉस्टेलवर असल्यापासून सवय आहे. लोकांना निदान एकटेपणा खायला उठतो, मला तसे होत नाही. कदाचित संसाराची ओढ आम्हा दोघांनाही नसावी. पुढे लागेल म्हणतात, पण अजून तरी नाही एवढेच. रेल्वे, बस असे करत श्यामकडं पोचायला दुपारचे 4 वाजले. शनिवारी हाफ डे म्हणून यायला जमले. श्याम वाट पाहत होता. तो स्वतःच नव्हे, तर घरातील बारीक सारीक वस्तूसुद्धा नव्या प्रदेशातून आल्यासारख्या दिसत होत्या. अलीबाबाची गुहाच होती ती. घरभर हिंडलो. श्याम कॉमेंट्री करत होता. कॅसेट टेप रेकॉर्डर, बायनाकुलर्स, प्रोजेक्टर, पोर्टेबल टाईपरायटर्स. गजनीच्या महमूदासारखी श्यामने स्टेट्सहून लूट आणली होती. फ्रीज सुद्धा तिथलाच का रे? अजून तो सुद्धा नवीनच होता. नाही, पण फॉरेन मेकचा आहे. श्यामने फ्रीज उघडला. आतून मारत असलेला गारवा जाणवला. मंद निळसर पार्श्वभूमी. बिअरच्या बाटल्या आडव्या पडलेल्या. परदेशात दुःख बुडवण्यासाठी काहीतरी घ्यावं लागतं.
बियर तिथे पिंपात भरून ठेवतात. आज माझ्या जनरल नॉलेजमध्ये किती भर पडणार होती कोणास ठाऊक. हळूहळू वातावरण चढत असते ते टेपवरच्या सतारीच्या सुरांनी. श्यामने रसिकतेने सर्व गोळा केलेले असते. खास पोह्यांचा व मुरत घातलेल्या चहाचा वास दरवळतो. सहज चाळा म्हणून मी समोरची दुर्बीण हातात घेतो. मी उलटसुलट फिरवतो. लांबवर आंब्याच्या झाडापलीकडून पटांगण दिसते. काही लहान मुले मुली तिथे रिंग टेनिस खेळत असतात. ही $10 घेतली, घे. तो खाण्याची बशी माझ्या हातात सरकवतो. छान आहे सर्व, पण काय रे, तिथे काही मजा केलीस की नाही? मी श्यामला हळूच डोळा मारतो. त्याचा अर्थ त्याला समजतो. तो हसतो, अशा रीतीने की ह्या गोष्टी काही सांगायलाच पाहिजेत. बोलता बोलता तो थांबतो. कसलीशी आठवण झाल्यामुळे आज जातो. एक नवीन टेप त्याने आणलेली असते. वात्सायनाचे कामसूत्र, म्युझिकल. हळूहळू त्याचा अर्थ लक्षात येऊ लागतो. एव्हाना वहिनीसुद्धा आमच्यात येऊन बसतात. कोणती टेप लागली आहे हे समजताच त्या खुर्ची ओढून खिडकीकडे जाऊन बसतात. तसं काही वाटत नाही, एकदम डिसेंट शब्दात आहे. वहिनीसुद्धा 4 महिने अमेरिकेत गेल्या होत्या, त्याची झलक आत्ता कुठे मिळते. तेव्हा श्याम किंचित हसत असतो. मला मात्र उगीच लाजल्यासारखे होते. दुर्बिणीमधून लांब चाललेला खेळ पाहत, एकीकडे टेप ऐकत मी त्यातील शब्दांकडे लक्ष देत असतो. पद्मिनी स्त्रीच्या कॅरेक्टरिस्टिक्स सुरू असतात. संगीताची पार्श्वभूमी व दबका व काहीसा सेक्सी वाटणारा तो अमेरिकन माणसाचा आवाज उत्तेजक वाटत असतो. एकाएकी मला नंदिनीची तीव्र आठवण येते. नंदिनी, श्यामची मैत्रीण, क्लासमेट, एकेकाळी श्यामने जिच्याकरता जीव टाकला होता ती. खरे म्हणजे मैत्रीण शब्द चूक ठरेल. श्यामनेच मैत्री जोडण्याचा प्रयत्न केला, तो काहीसा यशस्वी झाला होता एवढेच. तिची प्रत्येकाबरोबर बोलताना एक प्रकारची अलिप्त वृत्ती असायची. मैत्रिणींच्यात मात्र खुसूखुसू हसत असे. तिला कसले तरी दडपण वाटायचे का कोण जाणे. घरातील संस्कार म्हणा किंवा तिचा स्वभाव म्हणा किंवा तिच्या सौंदर्याचा प्रभाव तिला माहीत असावा म्हणून म्हणा. सरळ नाक, रेखीव पिंगे डोळे, सदैव उघडे असणारे तिचे नाजूक लाल दंड मला अजून आठवतात. मैत्रिणींबरोबर दुकानात खरेदीला गेली तर दुकानदार लगबगीने पुढे होत असे. तिची आस्थेने चौकशी करत असे. सभोवतालचे वातावरण ती बदलून टाकत असे. उंची पण नाजूक डिझाईनची साडी, नेहमी तजेलदार चेहरा आणि मैत्रिणींचा घोळका. वातावरण निर्मिती छान करत असे. ती शिष्ट असावी असे माझे मत होते, पण ते श्यामला मान्य नव्हते. गर्द झाडातून जाणारा एक प्रमुख रस्ता, त्यावर निरनिराळी दुकाने, रस्त्याला फुटणारे उपरस्ते, लहान बंगले व आंब्याच्या मोहराचा वास घेत सुट्टीच्या दिवशी अगदी उन्हाचे सुद्धा भटकण्याचा आमच्या दोघांचा छंद होता. कधीकधी संध्याकाळी तर शेवटचा चहा घेऊन आम्ही आपापल्या खोलीवर जात असू. दररोज कुठे ना कुठेतरी नंदिनी मैत्रिणींच्या घोळक्यात दिसायची. किंबहुना कुठेतरी गाठ पडेल अशी फिरायला जाण्यापूर्वी आमची खात्री असायची. सर्व मैत्रिणीत असली तरी आम्हाला नाकाजवळ हळूच हात नेऊन सलाम ठोकायची. आम्ही हसायचो, तीही हसायची. श्यामने आमच्या मैत्रीविषयी तिला सांगितले असावे. एकाच कॉलेजात व ते सुद्धा थोडासा खेळात भाग घेणारे म्हणून आमच्या जरा जास्तच ओळखी होत्या. थोडेसे बोलणे, बॅडमिंटनच्या मॅचेस, कधीतरी सर्वांबरोबर चहा, या पलीकडे श्यामची मैत्री फार वाढली नव्हती. सिनेमा, खाणेपिणे, जास्त ओळख वगैरे गोष्टी आम्हाला शक्य नव्हत्या, किंबहुना त्यासाठी लागणारे पैसे आमच्याकडे नसत. ते एक असे वय असते की तरुण सुरेख दिसणाऱ्या मुलींबद्दल आकर्षण वाटते.
त्यांच्याजवळ बोलावेसे वाटते. खूप गप्पा माराव्या, अगदी जिवलग अशी मैत्रीण आपल्याला मिळावी, आपल्याला कौतुकाने कोणीतरी हाक मारावी, कुणीतरी आपल्या आवडत्या व्यक्तीने अभ्यासात खेळात प्रोत्साहन द्यावेत, आपली दुःखे जाणून घ्यावीत, असे तीव्रतेने त्यावेळेस वाटायचे हे खरे. श्याम मला नेहमीच असे सांगायचा. ज्या ज्या वेळेस मी श्यामजवळ नंदिनीची चौकशी करत असे त्यावेळेस माधवीचा विषय हमखास निघे. तीही हसरी, खूप बोलणारी. विशेषतः मी तिच्याविषयी खूपच बोलत असे. माधवीची आणि माझी मैत्री अगदी सहज झाली होती. कॉलेजमध्ये झालेल्या एका गमतीदार खेळामुळे आमची गाठ पडली होती. एक विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी मिळून कॉलेजच्या आवारात लपवून ठेवलेली गोष्ट शोधून काढणे हा तो खेळ होता. सुदैवाने माझी पार्टनर माधवी होती आणि तेथूनच आमची ओळख खूप वाढली होती. खेळ सुरू होण्यापूर्वी आपापली नावे सांगून आम्ही एकमेकांची ओळख करून घेतली. तेव्हा ओळख काढण्याचा प्रश्नच नव्हता. माधवीच्या सहवासामुळे सर्वांनाच आनंद मिळायचा. मीही त्याला अपवाद नव्हतो. पण खास कारण वेगळेच होते. पहिल्या 1-2 भेटीनंतर माझा अतिशय भिडस्त आणि संकोची स्वभाव माधवीने ओळखला होता. किंबहुना तीच प्रथम बोलायला सुरुवात करत असे. मला कधी आपणहून पुढाकार घेणे जमलेच नाही. तिचा सहवास आवडतो असे असून सुद्धा तुटक वागणूक आणि कसली तरी चमत्कारिक वृत्ती व्हायची खरी. मुलींची मैत्री करावी किंवा वाढवावी असे मला तोपर्यंत कधीही वाटले नव्हते. कदाचित घरची परिस्थिती त्याला जबाबदार असेल. चांगले करिअर बनवण्याचा अट्टहास व बरोबरच्या मुली म्हणजे तात्पुरती मैत्री, लग्न होईपर्यंत कॉलेज शिक्षण वगैरे शब्द आमच्या घरातून नेहमी ऐकू यायचे. हे सर्व माहीत असल्यामुळे कदाचित तटस्थ वृत्ती आली असावी. एक दिवस असेच गप्पा मारीत असताना माधवीने तिचे व नंदिनीचे दूरचे नाते असल्याचे सांगितले होते. त्या ओघात नंदिनीची एंगेजमेंट झाल्याचेही मला कळले. नंदिनीच्या एकंदर तटस्थ वृत्तीचा उलगडा अशा रीतीने झाला होता. श्यामसुद्धा त्यावर काही बोलला नाही. म्हणता म्हणता गॅदरिंग सुद्धा पार पडले आणि परीक्षेचे वेध सुरू झाले. गॅदरिंगच्या निमित्ताने त्याच्या अगोदर काही ना काही कारणाने आम्ही मित्रमैत्रिणी एकत्र येत असू. स्वयंसेवक, नाटकाच्या तालमी व ऐन गॅदरिंग चालू असतानाही आम्ही एकत्र येत होतो, गप्पा मारत होतो. 2-3 वेळा रात्री कॉफी पिण्यासाठी आम्ही सर्वांबरोबर बाहेर पडलो. नंतर दोघेच थोड्या वेळ रेंगाळलो. एकमेकांच्या आवडीची गाणी, घरची परिस्थिती, नातलग हे सर्व विषय त्या गप्पात होते. हॉटेलमध्ये उघड्यावर आम्ही रात्री बसत असू. सर्वांचे हास्यविनोद, वरती चंद्रमा, दुरून येणारा रातराणीचा वास. त्या दिवसांची धुंदी नंतर बराच काळ टिकली होती. माणसांनी भिडस्त असू नये, मन मोकळं ठेवून हसावं, गावं, खूप गप्पा माराव्यात. माधवी मला नेहमी असं सांगायची. मी सिगरेट सोडतो व अभ्यासाकरता ते आवश्यक आहे हे मी तिला वारंवार सांगत असे. त्याचा तिला राग येत असे. तरीसुद्धा एके दिवशी सिगरेटचा लायटर भेट म्हणून तिने मला दिला होता. काही एक प्रतिक्रिया व्यक्त न करता मी तो माझ्याजवळ ठेवला होता. उन्हाळ्यात झालेल्या पानझडीमुळे हॉस्टेलची व कॉलेजची आवारे आणखीनच भकास वाटायची. अगदी दीर्घकालानंतर पुन्हा एकदा सर्व विद्यार्थी आले आणि येणारा पाऊस वातावरण अगदी कुंद करून गेला. मी जिची आतुरतेने वाट पाहत होतो ती माधवी तर आली नाहीच, पण नंदिनी सुद्धा कुठे दिसली नाही. दोघींचाही रिझल्ट चांगला लागला होता. नंदिनीचे लग्न झाले असावे असा आम्ही अंदाज केला, पण माधवीचे काय झाले हे समजले नाही. तिच्या गावाला जाऊन यावे का असा धाडसी विचार एकदा मनात येऊन गेला, पण सगळाच विरस झाला होता. डरपोकपणा केला म्हणा किंवा श्याम किंवा इतर जणांची तटस्थ वृत्ती पाहून मी थिजून जात असे म्हणा,
तो पावसाळा, ते वातावरण. एकटाच हॉटेलमध्ये त्या झाडाखाली जाऊन मी बसत असे. माधवीची मूर्ती मनात आणून तिच्याजवळ बोलत असे. पण ते दिवस फार फार उदास गेले. एकदा तरी भेटावे असे वाटत असे. ह्यामध्येच ते वर्ष पार पडले. श्याम काहीच बोलत नव्हता. त्याच्या व माझ्या पुढ्यात अननसाच्या आकाराच्या प्याल्यामध्ये बियर फेसाळत होती. श्याम सांगत होता, नंदिनी त्याला स्टेट्समध्ये भेटली. अगदी अचानक. माझ्या मनातील विचार बहुधा श्यामने ओळखले असावेत. हा एक नेहमीचाच आमच्यातला योगायोग होता. आमचे एकमेकांचे विचार पूर्वीसुद्धा पटकन आम्ही ओळखत असू. आज मला पुन्हा एकदा आश्चर्य वाटले. माझ्या मनातील विचार श्यामने ओळखलेच. आणि नंदिनीने श्यामचे स्वागत केले होते ते एकदा माहेरचा नातलग म्हणून, अगदी जवळचा मित्र म्हणून. खूप हसून गप्पा मारून तिने आर्जवाने त्याला तिच्या कुटुंबात ओढले होते. तीही सुखात होती, वाटली. श्याम सांगत होता. त्याच्या गप्पात जुन्या आठवणींचा पूर पुन्हा आला होता. श्याम दिलखुलासपणे बोलला. कदाचित त्याची पूर्वीची प्रेमाची भावना पुसट झाली असेल असेच मला वाटले. श्याम इतक्या सहजतेने सर्व कसे विसरला याचेच मला आश्चर्य वाटते. श्याम तिच्या मिस्टरांचे खूप कौतुक करत होता. त्यांच्यामुळे त्याच्या तेथील जागेचे, थिसिसचे सर्व प्रश्न मिटले होते. श्यामला प्रत्येक गोष्टीत त्या दोघांकडून सल्ला मिळत होता. एवढेच काय, पण त्याने त्याचे सेव्हिंग कसे करावे याबद्दल नंदिनीने सर्व काही ठरवले होते. त्याने करायची सर्व खरेदी तिने स्वतः करता लावून घेतली होती. श्वास रोखून मी ऐकत होतो. शीतपेयाचा परिणाम म्हणा किंवा सायंकाळच्या बदललेल्या वातावरणामुळे म्हणा, पण एक प्रकारचा कंप माझ्या शरीरात निर्माण झाला होता. सारखे वाटत होते की माधवीचे काय झाले याचा विषय निघालाच असावा. प्रश्न मी कोणताच विचारला नाही. माझ्या मनातील जाणणारा असा माझा मित्र समोर बसला होता. मला संकोच वाटत होता की एवढी ओढ मी अजून दाखवावी का? ते बरे दिसेल का? त्या थोड्याशा बेपर्वा वृत्तीने आपण सर्व विसरून गेलो आहोत असे दाखवावे. काय करावे हेच कळत नव्हते. वाढते वय, शिक्षण, हुद्दा, समोर बसलेल्या वहिनी, सर्वांचेच चमत्कारिक दडपण आले होते. शेवटी अपेक्षेप्रमाणे श्यामने खोंडी फोडली. नंदिनीकडून माधवीचा पत्ता त्याने घेतला होता. ती सुद्धा तिकडेच होती. आकाशात भेटणाऱ्या इमारतीत कुठेतरी ती राहत असावी असा मी तर्क केला. श्यामने जे काही सांगितले ती बातमी सुखकारक खचित नव्हती. अचानक वडिलांच्या आजारपणामुळे तिला शिक्षण सोडून द्यायचा विचार करावा लागला होता. त्यानंतर लग्न. निदान मला परदेशात तरी जाऊन देऊ नका ह्या म्हणण्याचाही कोणी विचार केला नव्हता. हातचे चांगले स्थळ दवडायला तिच्या घरचे लोक तयार नव्हते. प्रथम शिक्षण, नंतर चांगली नोकरी, नंतर तिथल्या जीवनपद्धतीची आवड, यामुळे तिच्या नवऱ्याला इथे यावेसे वाटत नव्हते. तिला मात्र राहून राहून इथल्या आठवणी येत होत्या. तिथल्या संस्कृतीत प्रथम ती रमली व नंतर मात्र पुरेपूर कंटाळली होती. तुला देण्यासाठी तिने एक भेट दिलीये. श्यामने आतल्या खोलीतून कसलीशी बॉक्स आणली. मीच त्याला फोड म्हणून सांगितले. एक लहान टेप त्यामध्ये होती. श्यामने सुद्धा आश्चर्याने ती टेप लावली. दिनेश, खूप लांब गेलो तरी कधी ना कधी कुठेतरी आपण भेटू, अशा अर्थाची गाणी आपण ऐकत असू, नाही का? आज बऱ्याच वर्षांनी मी तुझ्याजवळ पुन्हा बोलते. अजून रवी मी चंद्र कसा बघ मी रवी तसे, हे गाणं तुला आवडतंच का? आपल्या गप्पा, कॉलेज, धुंद चांदण्यातील कॉफी पान, आपले मित्रमैत्रिणी, सर्व मला अजून आठवतं.
तुला मी नंदू हाक मारत असे हे आठवून मलाच हसू येतं. येथील स्त्री पुरुषांची मैत्री व आपल्या मैत्रीत खूपच अंतर आहे. आपली बॅडमिंटनची मॅच तुला आठवत असेल. ती बॅट अजून मी माझ्या घरी ठेवली. तुला आवडणारं श्रीरामा घनश्यामा हे गाणं माझ्या संग्रही आहे. आपली भेट होईल की नाही मला माहीत नाही, मात्र खूप वर्षांनी का होईना आपल्या भेटीचा योग नक्की येईल असं मला वाटतं. तू मला एकदा श्रीरामा घनश्यामा हे गाणं म्हणण्याचा खूप आग्रह केला होतास. खास तुझ्याकरता मी ते म्हणून पाठवत आहे. माझ्या डोळ्यांसमोर काहीच दिसेनासे होते. आठवणी, अनंत अखंड प्रसंगांचा चित्रपट. मन आवरता येत नाही एवढंच. आत्ता आपण ऐकलं अरुण दीक्षित लिखित, संग्राम कुलकर्णी यांच्या आवाजात भेट. ही कथा सप्टेंबर 1973च्या मेनका मासिकात प्रथम प्रकाशित झाली होती. मेनका प्रकाशनाची ही 2022ची प्रस्तुती आहे.